की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। बोलो जी भाई सब संतन की जय, सनातन धर्म की, गौ माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की महादेव। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या संत कृतज्ञता संवाद सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांचा आत्ताच मी आशीर्वाद प्राप्त केला, परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे अतिशय वंदनीय असलेले हरिभक्तपरायण पूज्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, परमपूजनीय हरिभक्तपरायण आदरणीय भास्करगिरी महाराज, या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्मान्य राम शिंदेजी, पंकजाताई मुंडे, महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, या ठिकाणी उपस्थित सर्व संत मंडळी, धर्माचार्य, सर्व उपस्थित कीर्तनकार, सर्व उपस्थित नागरिकगण, भगिनी आणि बंधूंनो, आज माझ्याकरता देखील अतिशय भाग्याचा दिवस आहे की आपल्या सर्व संतांसोबत काही काळ मला या ठिकाणी घालवता आला। माझी मनापासून इच्छा होती की एक कृतज्ञता सोहळा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर शपथविधी समारोह झाला त्यावेळी अनेक संत मंडळींना आम्ही निरोप देऊ शकलो नाही, काहींची योग्य व्यवस्था देखील आम्ही करू शकलो नाही। सरकारी कार्यक्रमात ज्या गडबडी होतात त्या झाल्या, त्याच्यामुळे मला मनामध्ये एक खंत होती की आपण योग्य प्रकारे संतांचा आशीर्वाद घेऊ शकलो नाही। आणि म्हणूनच मी परमपूजनीय आमचे गोविंददेवगिरीजी महाराज यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा सोहळा हा निश्चितपणे आपण आयोजित करू, जिथे सर्व संतांच्या सोबत कृतज्ञता संवाद आपल्याला घडवता येईल। आणि आज तो दिवस आला, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मी अतिशय अंतःकरणपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो। महाराष्ट्रामध्ये हे सरकार स्थापन होत असताना या महाराष्ट्रात जे जागरण आपण सर्वांनी केलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं जागरण आहे। आणि आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे ते आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, आपल्या पौरुषातून, आपल्या मुखातून, आपल्या वाणीतून आणि आपण केलेल्या प्रयत्नातून झालेलं आहे। आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे आभार मानण्याकरता खरं म्हणजे आज या ठिकाणी मी आलो आहे। आपल्याला कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं, कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्यासमोर स्पष्ट झाल्या, एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र, ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन, वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश
बलशाली होतोय, हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत. या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल. आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली, देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल, आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल, आणि त्याचसोबत या ठिकाणी वोट जिहाद सारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला. आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार, जेव्हा जेव्हा आमचा धर्म, जेव्हा जेव्हा आमची संस्कृती, आमचे संस्कार हे कमजोर झाले, त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो. आणि ज्या ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं, आमच्या संतांनी समाज जागरण केलं, ज्या ज्यावेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एकसंघ समाज उभा केला, त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला. आज खरं म्हणजे आपण सगळे माहिती आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगातली सर्वात जुनी सभ्यता ही आपली भारतीय सभ्यता आहे. ज्या सभ्यता जुन्या जुन्या सांगितल्या जातात त्या संपल्या, पण त्या संपलेल्या सभ्यतांचंही वय 3000, 4000, 5000 वर्षापेक्षा जास्त नाही. परंतु आमच्या या सनातन धर्माचं, आमच्या या हिंदू सभ्यतेचं, आमच्या या भारतीय विचाराचं वय हे कोणीच सांगू शकत नाही. अनादी कालापासनं जे चालत आलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा विचार, की जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे. मला असं वाटतं की आज आपण पाहतोय ज्या सिंधू संस्कृतीचा या ठिकाणी उल्लेख झाला, त्या सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आज सापडत आहेत, जे पूर्णपणे विकसित अवशेष आहे, म्हणजे ज्या काळामध्ये जगातल्या युरोप, अमेरिकेसहित कुठल्याही देशामध्ये सभ्यता नव्हती, त्याच्याही 5000 वर्षापूर्वी सिंधू सभ्यतेचे जे अवशेष सापडत आहेत ते पूर्णपणे विकसित अवस्थेमध्ये सापडत आहेत. म्हणजे किती जुनी अशा प्रकारची आमची सभ्यता आहे, आमची संस्कृती आहे. अशा प्रकारची सभ्यता, अशा प्रकारची आमची संस्कृती ही जीवित राहिली, याचं एकमेव कारण आहे की या देशामध्ये नेहमीच ज्या ज्यावेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, ज्या ज्यावेळी राजसत्तेने आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही, ज्या ज्यावेळी राजसत्तेने स्वार्थाकरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तडजोडी केल्या, त्यावेळी या देशात धर्मसत्ता उभी राहिली आणि त्या धर्मसत्तेनं निरपेक्ष भावनेने लोकांमध्ये जागरण केलं आणि त्या जागरणातनं पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये धर्मसत्तेने राज्य केलं असं आपल्याला कुठेही दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली, त्यावेळी पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला हटवून त्या ठिकाणी धर्माचं आचरण करणारी राजसत्ता बसवण्याचं काम मात्र आमच्या धर्माचार्यांनी नेहमीच केलं. आणि म्हणूनच या देशाला कधीही कोणी संपवू शकलं नाही, इथला विचार कोणी संपवू शकला नाही, इथली संस्कृती कोणी संपवू शकलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या छोट्या भिंतीमध्ये खंडित केलं आहे, आम्ही एक विचाराने, एक दिलाने, एका धर्माने, एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केलं आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे, लँड जिहाद सारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले. आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं की वोट जिहादच्या भरोशावर आम्ही लोकसभा जिंकलो, आता विधानसभा देखील आम्ही जिंकू. त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटतं की ही आवश्यकता
सर्वांनाच वाटायला लागली की आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नाही आहे, पुढचा प्रहार हा धर्मसत्तेवर आहे, पुढचा प्रहार आमच्या संस्कृतीवर आहे, आमच्या विचारांवर आहे, आमच्या आचरणावर आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की पूज्य गोविंददेवगिरी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला, आपण सगळे लोक 2 वेळा एकत्रित जमलो, विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलं आहे, मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं. आणि पुन्हा एकदा सगळ्या भिंती तोडत आम्ही सगळे एक आहोत अशा प्रकारचा जो भाव तयार केला. कारण म्हणजे आपण नेहमी सांगतो की आपला जो हिंदू धर्म आहे, हा धर्म हा कुठल्याही प्रकारे पूजा पद्धती सांगणारा धर्म नाही आहे, तर ही आपली एक जीवन पद्धती आहे. ज्या जीवन पद्धतीमध्ये निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे, वेगवेगळ्या प्रकारची पूजा पद्धती आहे, ज्याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अंत्यविधीपर्यंत प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, तरी देखील आपल्याला जोडणारा एक धागा आहे आणि तो धागा म्हणजे आमचा भारत आहे, आमची संस्कृती आहे, आमचे संस्कार आहे, आमचं हिंदुत्व आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित ठेवतात. आणि म्हणूनच हा जो सगळा विचार आहे, हा विचार डोक्यामध्ये ठेवून कुठलाही संप्रदाय आहे, कुठला विचार आहे याचा विचार न करता सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी मला असं वाटतं की पूज्य गोविंददेवगिरी महाराजांनी जे सांगितलं, भारताकरता महाराष्ट्राने एक उदाहरण तयार करून दिलं आहे की कशा प्रकारे धर्माचार्यांनी मनामध्ये आणलं तर आपल्या संस्कृतीचं पुनरुत्थान आणि पुनरुज्जीवन ते करू शकतात. हे आपण या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणूनच मला निश्चितपणे या ठिकाणी एक प्रकारे आभारही मानायचे होते, कृतज्ञताही मानायची होती. आणि हे सगळं करत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की हे कोण्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोण्या पक्षाला निवडून आणण्याकरता आपण केलेलं नाही, आपण हे विचारांकरता केलेलं आहे. जोपर्यंत माझ्यासारखा एक मुख्यमंत्री त्या विचारांवर चालेल तोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. ज्या क्षणी त्या विचारावरनं मी बाजूला जाईल त्या क्षणी तुमचे आशीर्वाद देखील मला असणार नाहीत, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणूनच मला तर असं वाटतं की या विजयामुळे आमची जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे. आज हा जो काही आपला शाश्वत विचार आहे, या विचारांवर होणारी आक्रमणं, ज्या प्रकारे आदरणीय भास्करगिरी महाराजांनी वेगवेगळी उदाहरणं दिली, ही गोष्ट खरी आहे की हा जो काही अराजकाचा प्रयोग चाललेला, त्या प्रयोगामध्ये सगळ्यात पहिलं काम काय आहे तर समाजाला अश्रद्ध करा. जो समाज श्रद्धेपासून दूर जातो त्या समाजाला विखंडित करणं फार सोपं असतं. आणि म्हणून समाजातल्या श्रद्धा संपवण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. पण मला विश्वास आहे की जोपर्यंत आपण सगळे लोक या ठिकाणी आहात तोपर्यंत आमचा समाज हा सश्रद्ध समाज असेल, हा अश्रद्ध समाज कधीच होऊ शकणार नाही. आणि मला असं वाटतं की ही श्रद्धा आहे की ज्या श्रद्धेने आपल्या सगळ्या भिंती तोडून आपण सगळा समाज एक आहोत, आपण देश एक आहोत, इथपासनं तर आपण वसुधैव कुटुंबकम पर्यंतचा विचार म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड एक आहे अशा प्रकारचा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत निश्चितपणे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून होईल. आणि खरं म्हणजे आपल्या अपेक्षा अतिशय छोट्या अपेक्षा आहेत. गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नाही आहे, ते राष्ट्रकार्य आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला गोमातेची सेवा करायला याकरता शिकवलं आणि गोमातेमध्ये आई आम्हाला दाखवली, गोमातेमध्ये आमची शक्ती आम्हाला दाखवली, आमची देवी आम्हाला दाखवली. कारण आज आपण पाहतो आहोत की ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आम्हाला पर्यावरणाच्या बदलामुळे अडचणी तयार झालेल्या आहेत, ज्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येते आहे, याचं एकमेव कारण आहे की आम्ही गोमातेला विसरलो. हळूहळू गोधन आमचं कमी झालं. ते गोधन कमी झाल्यामुळे आमच्या जमिनीला ती गोमाता जे जे देत होती ते देणं बंद झालं.
आणि मग आम्ही विष आणून आमच्या भूमीला ते विष द्यायला लागलो आणि त्या विषातनं आज आमची अवस्था अशी झाली की जी आई आम्हाला देत होती ती आई देखील आता आम्हाला नकार देते आहे, कारण तिची देण्याची शक्ती देखील आम्ही संपवली. आणि म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे आपल्या भूमीची सेवा आहे, आपल्या भारताची सेवा आहे, आपल्या शेतकऱ्याची सेवा आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या धर्मामध्ये आपल्या विचारांमध्ये हेच महत्त्वाचं आहे. पर्यावरणाला जे आपण महत्त्व दिलं आहे, आम्ही नदीला आई मानलेलं आहे, नदीला आम्ही माता मानलेलं आहे, नदीला आम्ही देवी मानलेलं आहे, नदीशी आम्ही संवाद करतो. याचं कारण जिथे पाणी आहे तिथेच जीवन आहे. आणि आपण जी अपेक्षा व्यक्त केली की आमची इंद्रायणी आज ज्या प्रकारे फेसाळलेली आम्हाला पाहायला मिळते, ती इंद्रायणी आम्हाला वाहती पाहायला मिळावी, स्वच्छ पाहायला मिळावी. मला असं वाटतं निश्चितपणे ज्या प्रकारे गंगा स्वच्छ होते आहे त्याचप्रमाणे आमची इंद्रायणी असेल, आमची गोदावरी असेल, आमच्या सगळ्या नद्या, या आमची चंद्रभागा असेल, कारण चंद्रभागेशिवाय तर आमचं होतच नाही, त्यामुळे आमची चंद्रभागा असेल, त्या चंद्रभागेच्या तीरी पुन्हा एकदा जेव्हा वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी उभा होईल आणि स्वच्छ वाहणारी चंद्रभागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, हे लहान काम नाही, हे वर्षभराचं काम नाही, याला वेळ लागणार आहे. पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की या कामाची सुरुवात आम्ही मागच्या काळातच केली होती, काही कारणांनी ते थोडं थांबलं होतं. आता त्याला वेग देऊन आणि निश्चितपणे हे काम चांगल्या प्रकारे आपण करूया. आणि जुन्या काळामध्ये म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची नदी आपल्याला पाहायला मिळाली ते स्वरूप आम्हाला कसं पाहायला मिळेल असा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू. त्याकरता जी काही मेहनत लागेल ती आपण सगळे लोक मिळून करू. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीच्या बद्दल, आपल्या विचारांच्या बद्दल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. आणि कुठे आम्ही चुकलो तर तुमचा अधिकार आहे, तुम्ही कान धरू शकता, तुम्ही सांगू शकता. कारण या व्यासपीठावर आल्यानंतर जसे आमचे सहकारी खाली बसलेले आहेत, माझा सत्कार होता म्हणून मी वर बसलेलो आहे, खरं म्हणजे या व्यासपीठाचे मानकरी तुम्ही आहात. आम्ही खाली बसलो पाहिजे, तुम्ही वर बसले पाहिजेत. हे तुमचं व्यासपीठ आहे, कारण हे शक्तीपीठ आहे, ज्ञानपीठ आहे, हे धर्मपीठ आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगतो की कुठे चुकलो तर निश्चितपणे मार्ग दाखवा, समजावून सांगा. कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही. आम्हाला कधीही असं वाटणार नाही की संत कोण होतात आम्हाला सांगणारे, आम्हाला माहिती आहे संतच आम्हाला सांगू शकतात याची खात्री आम्हाला आहे. त्यामुळे जिथे चुकलो तिथे निश्चितपणे आमचे कान धरा, आम्हाला समजावून सांगा, आमच्या चुका आम्ही सुधरवू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद, आपलं प्रेम हे आमच्या पाठीशी असावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती म्हणजे संतांच्या प्रती आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार, पण तरी देखील एक कृतज्ञता म्हणजे आपण असं म्हणतो ना, संत सदैव श्रीमंत, त्यांच्या वाणीत अमृत, त्यांच्या हृदयात भगवंत, म्हणजे ज्यांच्याजवळ भगवंत आहे त्यांच्याकरता आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार. तरी देखील आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता याकरता व्यक्त करतो की महाराष्ट्राला वाचवत असताना हा जो आपला महाराष्ट्राचा एक यज्ञ आपण केला, त्या यज्ञामध्ये आपण टाकलेली समिधा ही सगळ्यात महत्त्वाची ठरली. आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी. आमच्या सगळ्या संतांना स्वतःसाठी काही नकोय, त्यांना फक्त एकच हवंय, या इंद्रायणी स्वच्छ हवी, सगळी तीर्थक्षेत्र ही स्वच्छ हवीत. त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये संत साहित्याचा समावेश हवा. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री इथनं प्रस्थान करतील, पण